नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आपण हे 2020 हे साल या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला खूपच खडतर गेलं. आपल्याला आपल्या आरोग्याचं महत्त्व लक्षात आलं. किंबहुना आपण कुटुंबामध्ये राहून कुटुंबामधली जी काही आपला सुसंवाद आहे तो वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. आपण या अनुषंगानेच जे आपल्या भावना असतात, जे आपले विचार असतात, कारण भावना अगोदर येतात, विचार नंतर येतात आणि विचारानंतर मग त्यानंतर आपली कृती घडते. तर या संदर्भात जे काही भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता या संदर्भातला जो आपला अभ्यास सुरू आहे, त्या अभ्यासामध्ये आपण भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना, व्याख्या, घटक, फायदे, तोटे, कौशल्य हे सगळं लक्षात घेतलं. त्याच पद्धतीने सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे आपल्यामध्ये असणाऱ्या इतरांना ओळखण्याच्या क्षमता आणि आपण जे काही दुसऱ्याला समाजामधल्या लोकांना त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता जाणून घेण्याची आपली असणारी क्षमता, हे सामाजिक बुद्धीमध्ये अपेक्षित आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपण त्याची संकल्पना, व्याख्या, महत्त्व, फायदे, तोटे सगळं लक्षात घेतो. आणि या संदर्भातले अनेक सिद्धांत आहेत, त्यातले काही ठराविक सिद्धांत आपण या ठिकाणी अभ्यासाला घेतो आहे. त्याच्यामधला पहिला सिद्धांत भावनिक बुद्धिमत्तेच्या संदर्भात आहे, सामाजिक बुद्धिमत्तेच्या संदर्भातले काही सिद्धांत आहेत आणि काही मॉडेल्स आपल्याला एकत्रितपणे लक्षात घ्यायचे. तर पहिला सिद्धांत होता की भावनिक बुद्धिमत्तेचे 4 ब्रँच मॉडेल, 4 शाखा प्रतिमान. याच्यामध्ये पीटर सॉल्वे आणि जॉन मेयर यांनी 1990मध्ये प्रथम भावनिक बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडला. म्हणजे 1990मध्ये वैज्ञानिक साहित्यामध्ये जे सायन्स लिटरेचर जे असतं त्या लिटरेचरमध्ये हा इमोशनल इंटेलिजन्स हा शब्द वापरला गेला. पीटर सॉल्वे जे हे येल विद्यापीठाचे अध्यक्ष, तर जॉन मेयर जे आहेत हे स्टॅनफोर्ड विद्यापीठात पोस्ट डॉक्टरचे विद्यार्थी आणि न्यू हॅम्पशायर विद्यापीठात मानसशास्त्राचे प्राध्यापक होते. म्हणजे जे आपण सोशल सायंटिस्ट म्हणतो, सायकॉलॉजिकल सायंटिस्ट म्हणतो, त्यांनी हा शब्द वापरलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनी या क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. 2002मध्ये असे सूचित करण्यात आले की एखाद्या भावनिक स्वभावाच्या माहितीवर प्रक्रिया करण्याची त्यांची क्षमता, वाक्य जरी अवघड असेल तर त्याचा अर्थ सोपा आहे, लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या ज्या भावना असतात आणि त्या भावनेच्या आधारावरती आपण जे काही विचार करतो, माहिती हा शब्द वापरला इथं, त्याची प्रोसेस जी करतो, त्याच्यावर विचार करतो, विचार ही प्रोसेस या ठिकाणी आपण समजूया, ती करण्याची तुमची असणारी क्षमता. मला काही समजत नाही, माझ्या काही लक्षात येत नाही, माझ्या हे बरोबर लक्षात आलं आहे, एवढं हे जे काही वाक्य येतात ते त्याचा रिझल्ट असतो, त्याचा आउटपुट असतो. आणि भावनिक प्रक्रिया विस्तृत अनुभूतीशी, म्हणजे एखादी भावना आपण व्यक्त केल्यानंतर, वापरल्यानंतर त्याची अनुभूती, त्याचा अनुभव, त्याचा रिझल्ट आपल्याला काय मिळतो, चांगला, वाईट, योग्य, अयोग्य वगैरे, फेवरेबल, अनफेवरेबल सगळं, ते जाणून घेण्याची सुद्धा क्षमता याच्यामध्ये प्रत्येकाची भिन्न असते. त्यानंतर आपण असं म्हणू लागलो की ही क्षमता विशिष्ट अनुकूलता पूर्ण वर्तनामध्ये स्वतः प्रकट होते. ही जी क्षमता आहे ना, ही कुठं फाइंड आउट करायला लागत नाही, ती तुमच्या वर्तनामधून, तुमच्या बोलण्यामधून, बसण्यामधून, उठण्यामधून, तुमचा राग, द्वेष, मत्सर, अहंकार या सगळ्यातून ती आनंद, दुःख, समाधान या सगळ्यातून ती प्रकट होत असते. तुम्हाला ते प्रकट करण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. राग ही एक सुद्धा भावना आहे, फक्त ती कशी व्यक्त होते त्याच्यावर तुमचा विचार आणि तुमचा स्वभाव, तुमचं वर्तन अवलंबून असतं. भावनिक बुद्धिमत्तेच्या कल्पना बुद्धिमत्तेच्या एका मॉडेलवर आधारित आहेत. जी कल्पना आपण लक्षात घेतो त्याचं एक मॉडेल, म्हणजे तो नवीन बुद्धिमत्तेसाठी एक मानक निकषाच्या मर्यादित भावनिक बुद्धिमत्तेची व्याख्या करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्या निकषाच्या आधारे, त्या स्टँडर्डच्या आधारे किंवा स्टँडर्ड क्रायटेरियाच्या आधारे आपण त्याची भावनिक बुद्धिमत्तेची व्याख्या आपण करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा अनेक लोक करत असतात. आता हे जे काही आहे याच्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घेतल्या आहेत की अनुभवात्मक भावनिक माहिती
म्हणजे तुम्हाला तुमच्या भावनेचा काय अनुभव येतो, तुम्हाला स्वतःला काय येतो आणि दुसऱ्याने त्याचं कसं परिमार्जन केलं किंवा कसा ते ॲक्सेप्ट केलं किंवा न केलं, हे तुम्हाला जसं लक्षात येतं तो भाग. माहिती आवश्यकतेने समजून घेतल्याशिवाय ते समजून घेण्याची, प्रतिक्रिया देण्याची आणि हाताळण्याची क्षमता, जो तुम्हाला अनुभव आलेला आहे, प्रतिक्रिया ती तुम्हाला द्यायची आहे किंवा मिळवायची आहे ती, किंवा त्या संदर्भात लोकांना हाताळायचं आहे ते ते म्हणजे ती क्षमता. हा एक भाग झाला अनुभवाच्या आधारे. म्हणजे अनुभवाच्या आधारे प्रतिक्रिया देण्याची किंवा घेण्याची किंवा हाताळण्याची क्षमता. आणि दुसरा काही धोरणात्मक भावनांना चांगल्या प्रकारे समजून घेतल्याशिवाय किंवा त्याचा पूर्ण अनुभव घेतल्याशिवाय भावना जाणून घेण्याची आणि व्यवस्थापित करण्याची क्षमता. हे इथं धोरणात्मक आलं, पॉलिसी. म्हणजे मी स्ट्रॅटर्जी अशी वापरली की बरोबर असं, हे जे तुम्ही म्हणता ना, हे याचा अर्थ या ठिकाणी होतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की जे तुमच्या भावना असतात त्या भावना तुम्हाला किती ओळखता येतात, दुसऱ्याच्या भावना किती ओळखता येतात, हे या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. आणि हे तुम्ही स्ट्रॅटर्जिकली किंवा पॉलिसीचा भाग म्हणून कशा पद्धतीने होऊ शकता आणि एक्सपिरियन्स अनुभवाचा भाग म्हणून कसा ओळखू शकता, त्या भावना कशा समजून घेऊ शकता, जाणून घेऊ शकता, हाताळू शकता, त्या भावनावरती कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देऊ शकता किंवा येऊ शकतात, आणि हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करता, हे मॅनेज करण्याची तुमची कॅपॅसिटी किंवा ॲबिलिटी, भावना जाणून घेण्याची तुमची ॲबिलिटी, हे सगळं याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आता हे 4 शाखा क्षमता प्रतिमान आहे. क्षमता, समज किंवा बोध, परसेप्शन. प्रत्येक व्यक्ती कसा आहे हे समजणं, बोध म्हणजे परसेप्शन. परिस्थितीचं आकलन होणं, परसेप्शन. परसेप्शन हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीतून तुम्हाला काय कळतं, एखाद्या व्यक्ती पाहिल्यानंतर तुम्हाला काय समजतं. मग एखाद्या व्यक्तीचा चेहरा किंवा एखाद्या हिरोईनचा किंवा हिरोचा चेहरा पाहिल्यानंतर बघतो बा किती सुंदर आहे, हा तुमचा समज आहे. गैरसमज म्हणजे नाही, तुमचा समज आहे. चांगला वाईट नंतर हा तुमचा बोध आहे. तुम्हाला त्याच्यात काय कळलं, त्याचं नाक असं आहे, त्याचे डोळे असं आहे, त्याचा कलर असा आहे, त्याचे केस, हे सगळे हे जे आहे, आणि तुम्ही त्याच्या आधारे बघा त्या हिरो किंवा हिरोईनला तुम्ही आदर्श मानत असता, ते चित्रपटाच्या आधारे तुम्ही ठरवता. म्हणून तो वास्तवतेमध्ये तसा असेल असं नाही, किंवा त्या परिस्थितीला तो तसा वागला असेल, तो त्याचा मूळ स्वभाव तसा आहे असं नाही. म्हणजे हे समजणं, हे परसेप्शन म्हणतो याला. स्वतःमध्ये, इतरांमध्ये व वातावरणात भावना जाणून घेणे हे खूप महत्त्वाचं आहे. एखाद्या परिस्थितीमध्ये तुमची भावना काय आहे, एखाद्या गोष्टीबद्दल तुमची भावना काय आहे, एखाद्या मुद्द्याबाबत काय भावना आहे, अगदी एखाद्या वस्तूबद्दल, पदार्थाबद्दल, व्यवसायाबद्दल, ग्राहकाबद्दल, स्पर्धकाबद्दल, बाजारपेठेबद्दल सगळं आलं याच्यात. तशी या गोष्टीबद्दल दुसऱ्यांची काय भावना आहे हे सुद्धा तुम्ही जाणून घ्यायचं. स्वतःची भावना जाणून घ्यायची, दुसऱ्याची भावना जाणून घ्यायची, आणि त्या परिस्थितीमध्ये काय आहे, वातावरण कसं आहे, हे सुद्धा जाणून घ्यायचं. दुसरा मुद्दा आहे तो सुविधा. हे सुद्धा वेगळ्या अर्थाने लक्षात घ्यायला पाहिजे. जगाचा अर्थ सांगण्यासाठी भावना व वेगवेगळ्या मार्गाने बदल करणे. मग आपण जगात म्हणजे काय, जपान असं आहे, अमेरिका असं आहे, चीन असं करतं, पाकिस्तान असं करतं, हे तुम्ही इथं बसून कसं ठरवताय? वर्तमानपत्र, टेलिव्हिजन, कोण पाहताय, बघताय, ऐकताय, ह्याच्यावरून ठरवताय. प्रत्यक्षात परिस्थिती, आपण आता गलवान खोऱ्यामध्ये जो काही भाग झाला, तो काही तिथल्या, ज्यावेळेला आम्ही कॉलेजमध्ये आपल्या त्या गलवान खोऱ्याच्या त्या सगळ्या याच्यामध्ये आपला एक विद्यार्थी होता, आपल्या कॉलेजचा विद्यार्थी त्या त्या गटामध्ये होता. प्रत्यक्ष काय झालं हे आपण कॉलेजवरती त्याला बोलवून त्याचा सन्मान केला, सत्कार केला, त्यानं सांगितलं. मग ती सगळीच्या सगळी खरी माहिती बाहेर आली का? नाही आली. म्हणजे ह्या कोणत्या गोष्टीच्या आधारे त्या तुम्ही जाणून घेतल्या, म्हणजे ते चुकीचं असं मला म्हणायचं नाही. त्याच्या आधारे आपली भावना जी निर्माण झाली, इतरांची भावना जी निर्माण झाली, त्याच्यामुळं परिस्थिती जी निर्माण झाली, हे वेगवेगळे बदल आहेत लक्षात. तिसरा मुद्दा समजून घेणे.
जाणून घेणे वेगळं, समजून घेणे वेगळं. भावनांचे वैचारिक ज्ञान ते कसे बदलतात हे समजणं. म्हणजे या तुमचं स्वतःचं मत त्याबद्दलचं, इतरांचं मत, त्या ठिकाणची परिस्थिती, हे सगळं तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या आधारे, तुमच्या सदसद्विवेक बुद्धीच्या आधारे, तुमच्या कल्पनाशक्तीच्या आधारे तुम्ही कसं ते समजून घेता आणि त्याच्या आधारे कसा बदल होतो आणि त्याचे परिणाम काय येतात, हे या तिसऱ्या शाखेमध्ये येतं. आणि चौथ्या शाखेमध्ये नियमन. हे असं होतं का आता आपलं असं झालं त्यामुळे प्रॉब्लेम झाला, पुढच्या वेळेला असं नाही. हे पुढच्या वेळेला म्हणजे तुम्ही नियमन केलं, ठरवलं. आपल्या भावना आणि समन्वयकाच्या भावना वाढवण्याची क्षमता. म्हणजे हे पुढच्या वेळेला मी असं करणार, ही तुमची ॲबिलिटी वाढली, तुमची क्षमता वाढली, एक्सपिरियन्सच्या आधारे वाढली, तुमचा आत्मविश्वास वाढला. पुन्हा 4 इथं घटक सांगितलेत पहा, तेच वरचेच वेगळ्या भाषेमध्ये. भावना जाणून घ्या. आता तिसरा मुद्दा आला तर भावना समजून घ्या. म्हणून म्हटलं दोन्ही जाणून घेणं वेगळं, समजून घेणं. समजून घेत असताना तुम्ही तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या कल्पनाशक्तीचा, तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीचा तुम्ही वापर करताय. आणि जाणून घेत असताना तुमचा बोध, तुमचं परसेप्शन हे तुम्ही वापरताय. तिथं ज्ञान वापरायलाच असं नाही, तुमची बुद्धी वापरायलाच असं नाही. आणि दुसरा मुद्दा काय, विचार सुलभ करण्यासाठी भाव राहावा. भावना प्रथम येतात, विचार नंतर येतो. त्यामुळं भावनेकडून विचाराकडे जात असताना विचार हे तुमचं आउटपुट असतं, भावना ही तुमचं इनपुट असतं. आणि विचार ज्यावेळेला तुम्ही मांडता, तुमच्या मनामध्ये ठेवता, त्यावेळेला तो सोपा व्हावा, परफेक्ट व्हावा, अचूक व्हावा, या दृष्टिकोनातून भावनेचा वापर करायचा. आणि स्वतः एक भावना व्यवस्थापित करा, मॅनेजमेंट करा. ते खूप महत्त्वाचं आहे. आपण मॅनेजमेंटमध्ये इमोशनल इंटेलिजन्सचा अभ्यास करतोय कशासाठी, तर आपल्याला मॅनेजमेंट चांगलं परफेक्ट करता यावं. दुसऱ्याबरोबर आपण जे काही वागतो किंवा दुसऱ्या आपल्याबद्दल जे वागतात ते व्यवस्थित असावं, ते व्यवसायाला किंवा तुमच्या जीवनाला फेवरेबल असावं, या दृष्टिकोनातून आहे. भावनांच्या कल्पनेपासून ते व्यवस्थापनापर्यंत ऑर्डर केलेल्या या शाखा, म्हणजे हे 4 शाखांचं आपण हे काय केलं, वर्गीकरण केलं. ते भावना जाणून घेण्यापासून ते व्यवस्थापनापर्यंत, व्यवस्थापित कार्यापर्यंत भावना एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात योग्यतेनुसार बसतात, त्यानुसार संरेखित करतात. म्हणजे हे 4 जे टप्पे आहेत ना, एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावरती त्याच्या ॲबिलिटीनुसार त्या बसतात, ठरतात, फिक्स होतात. आणि त्यानुसारच म्हणजे त्यानुसारच ते तिथं सेटल होतात. दुसऱ्या शब्दात शाखा 1 व 2 म्हणजे समज, बोध किंवा सुविधा प्रक्रियेच्या काही वेगळ्या भागांचे प्रतिनिधित्व करतात, ज्या भावनामध्ये समाविष्ट असल्याचे समजले जाते. तर भावना व्यवस्थापन शाखा 4 त्याच्या योजनामध्ये आणि लक्ष्यामध्ये एकत्रित केल्या जातात. म्हणजे पहिल्या 2 शाखा 1 आणि 2 मध्ये आम्ही त्या सगळ्या परिस्थितीचं, त्या व्यक्तीचं, स्वतःचं, सगळ्याचं भावनाचं आपण काय करतो, भाग सगळा लक्षात घेतो. म्हणजे ते आपलं इनपुट झालं, आम्हाला ह्याच्या आधारे कळलं की हे काय आहे. आता 4थ्या टप्प्यात म्हणजे आपल्याला ते त्याच्या आधारे काय करायचं आहे, आपलं टार्गेट काय गाठायचं आहे, आपलं लक्ष काय गाठायचं आहे, आणि आपल्या योजना, प्लॅन कसा तयार करायचा आहे. हे असं आहे काय, मग असं करायला पाहिजे. हे असं आहे का, याच्यासाठी 2 टप्पे आहेत, एक समज, बोध आणि दुसरी सुविधा. आणि तिसऱ्या टप्प्याच्या तेव्हा तिथं वैचारिक ज्ञान शब्द वापरला आहे, त्याच्या आधारित जाऊन आम्ही 4थ्या हां मग हे असं करायला पाहिजे, हे असं करायला पाहिजे. म्हणजे इथं प्लॅन आला, निर्णय आला, म्हणजे प्लॅनिंग आलं, डिसिजन मेकिंग आलं, ऑर्गनायझिंग सगळं आलं. तसेच प्रत्येक शाखेत अशा कौशल्याचा समावेश असतो की तो अधिक मूलभूत कौशल्यामधून अधिक अत्याधुनिक कौशल्यामधून विकासात्मक प्रगती करतो. म्हणजे प्रत्येक टप्प्यात तुम्हाला तुमचं कौशल्य वापरावं लागतं. ते जेवढं तुम्ही वापराल त्यावेळेला त्याचं मॅनेजमेंट चांगलं होईल, त्याच्यातून आउटपुट, रिझल्ट चांगले येतील.
तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे एक फक्त यातलं मॉडेल आजच्या तास आपण लक्षात घेतलं. तुम्ही ते शांतपणे ऐकून घेतलं, याबद्दल मी खूप खूप तुमचं धन्यवाद व्यक्त करतो.